दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील एका रहस्यमय झालेल्या महिलेला पोलिसांना अखेर शोधण्यात यश मिळाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। 3 दिवसांपासून बारागाव नांदूर येथील 35 वर्ष स्वाती दशरथ पवार ही महिला गवत आणण्यासाठी जाते असे सांगून गेली होती। मात्र उशीर झाल्याने तिच्या कुटुंबियांसह या परिसरात शोध घेतला। या ठिकाणी तिच्या गळ्यातील मंगलसूत्र शेतात आढळले। तसेच एक कपडा आढळल्याने नागरिकांचा संशय बाळगला होता की सदर महिलेला बिबट्याने उचलून नेले। यामुळे वनविभागाने या भागातील सर्व क्षेत्रावर जाऊन शोध घेतला असता सदर महिला मिळून आली नाही। ज्या ठिकाणी महिला जनावरांना गवत घेण्यासाठी गेली होती त्या ठिकाणी बिबट्यांचे ठसे मिळून आल्याने सदर प्रकार हा पोलिसांच्या दरबारी गेला होता। पोलिसांनीही या महिलेचा शोध सुरू केला असता सदर महिला एका 45 वर्ष नातेवाईकाबरोबर गेली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले होते। महिलेनेच कपडा, मोबाईल व मोबाईलची बॅटरी शेतात फेकून नागरिक व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले। सदर महिला ही नेवासा तालुक्यातील आपल्या एका नातेवाईकाबरोबर गेली। मात्र तिचा या प्रकरणी दिशाभूल करण्याचा उद्देश नेमकी काय यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आले आहे। या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडालेली आहे। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI ज्योती डोके, पोलीस नाईक गणेश साणप, पोलीस शिपाई अंबादास गीते, सागर नवले, विकास वैराळ यांनी शोधले तरी या घटनेचा छडा गणेश साणप यांच्याकडे होता। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।